नेमका जो प्रकार घडलेला आहे, आपण अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पालकांशी चर्चा केली, संवाद साधला, काय नेमकं प्रतिसाद करायला काय उपाययोजना करायला हवी? काल रात्री अचानक मला या हॉस्पिटलमधून फोन आले की बालकांना बालकांचा पिडियाट्रिक वॉर्ड आहे यामध्ये सगळ्याच जे पेशंट आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना त्रास सुरू झाला आहे. त्यानंतर रात्रीच फोन करून आपण त्याच्या डॉक्टर सूचना दिल्या होत्या. आज या ठिकाणी आलं तर असं समजलं की एकदम काही औषध दिल्यामुळं एकदमच उलट्या होणं, ताप येणं, थंडी वाजून येणं, असा सर्व जे पेशंट, 16 पेशंट जे वॉर्ड आहे त्या सगळ्यात त्रास चालू झाला. ह्यात औषध दिल्यानंतर जे उपचार केल्यानंतर हा त्रास चालू झाला. त्यामुळं खरं तर हा पुरवठा जो केला औषधाचा हे तपासणं गरजेचं आहे. आता आम्ही अधिष्ठातांना बोलल्यानंतर त्यांनी आज सांगितलं की आम्ही हे सील करून ठेवले, आम्ही FDA ला पाठवू, परंतु याची खरं तर सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि हा जो पुरवठा झालेला आहे हा जिल्हा नियोजन समितीतून जो निधी उपलब्ध करून जातो हॉस्पिटलसाठी, त्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी, पुरवठादार कोण आहे, त्यात काही गैरप्रकार झालेत का, त्याची चौकशी. कारण हे लहान बालकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ तर कोण खेळत असतील तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि अशा लोकांना अजिबात कुठेही क्षमा झाली नाही पाहिजे, यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ऑन कॉल डॉक्टर हे आले.